श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. उद्या आहे अनंत चतुर्दशी. उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी गणपती विसर्जनसुद्धा आहे. आपण सर्वजण गणपती बाप्पांना 10 दिवस घरामध्ये आनंदाने गणपती बाप्पांसोबत राहिलो होतो आणि गणरायाला उद्या मानाने योग्य उत्तर पूजा करून विधिवत असं समुद्रामध्ये किंवा मग नदी सरोवरांमध्ये किंवा शेतजमिनीमध्ये विसर्जित केलं जाणार आहे. बऱ्याच ठिकाणी शाडू मातीच्या मूर्ती ज्या आहे त्या वापरल्या गेल्या आहे. त्याच्यामुळे घरच्या घरीसुद्धा तुम्ही गणपती विसर्जन जे आहे ते करू शकतात. यामुळे कोणत्याही प्रकारची निसर्गाला हानी होणार नाही आहे. उद्याच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि ते कुठे अर्पण करायचं आहे, त्याच्यावरती काय सेवा करायची आहे, ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. उद्या जर तुमच्या हातून ही सेवा घडली तर उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण उद्या आहे अनंत चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी फक्त गणेश विसर्जनच होत नाही, तर हा जो दिवस आहे त्या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपांची पूजा केली जाते. श्री गणेश पूजनाच्या दिवशी सांगता पूजा म्हणून सत्यनारायण पूजनसुद्धा केलं जातं. तसेच याच दिवशी सायंकाळी अनंत म्हणजे भगवान विष्णू यांचे सत्यनारायण पूजन करून पूजा केली जाते. स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या कौंडिय ऋषीप्रमाणे आम्हाला दारिद्र्य, मनस्ताप, अपमान, निंदा, लाचारी येऊ नये. आमच्यात सदैव तुझ्या उपकाराची जाणीव, तुझ्या अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे. आम्हाला तुझी प्राप्ती होऊ दे. अनंत विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणाचा जो स्वामी आहे त्याच्याच हातात आपली दोरी आहे हे भान असणे व त्यानुसार आपण कृती, विचार, आचार, स्वभावावर अंकुश असणं व त्या परमश्रेष्ठ प्रजापालक भगवान विष्णूंचे आणि त्यांचेच अवतार असलेल्या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत स्मरण, चिंतन आणि नामस्मरण चित्ती असू द्या. हे सांगणारा उत्सव म्हणजे अनंत चतुर्दशी. या दिवशी आपण भगवान विष्णूची अनंत रूपांमध्ये पूजा करत असतो आणि हा जो दिवस आहे तो आपल्या सर्वच हिंदू लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. आपण दुपारच्या वेळी किंवा मग सकाळीच गणेश विसर्जन करून टाकणार आहोतच, पण त्याचबरोबर बऱ्याच जणांना संध्याकाळच्या वेळेमध्ये सुद्धा हे गणेश विसर्जन करायचं असतं आणि त्या कालावधीमध्ये आपल्याला अनंत चतुर्दशीची पूजा असेल किंवा सत्यनारायण पूजा असेल, अशा पूजा ज्या आहेत त्यासुद्धा करायच्या असतात. आता ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे की नक्की आपण कोणत्या वेळेत कोणत्या पूजा करणार आहोत. पण सत्यनारायण पूजा जी आहे ती प्रदोष काळामध्येच केली जावी असं सांगितलं जातं आणि त्याच दिवशी पौर्णिमासुद्धा असते. त्याच्यामुळे पौर्णिमा तिथी जी आहे ती 11:44 सकाळी सुरू होते. म्हणजे संध्याकाळी सत्यनारायण करण्यासाठी अगदी योग्य असा मुहूर्त आपल्या सर्वांसाठी आहे. तर मग आपण पौर्णिमेची सत्यनारायण पूजा जी आहे ती सुद्धा या दिवशी करणार आहोत. उद्याच्या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून आपली कामं जी आहे ती उरकून घ्यायची आहे. अंघोळ करायची आहे. स्वच्छ अंघोळ करून चांगले कपडे परिधान करायचे आहे. ते कपडे कुठेही फाटलेले तुटलेले नसावेत. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर अतिशय उत्तम, कारण भगवान विष्णू यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. त्यांची कृपा होण्यासाठी पिवळा रंग अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर अतिशय उत्तम. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्या देवघरातील जे बाळकृष्ण आहे, ज्यांना आपण विष्णू स्वरूपामध्ये मांडतो किंवा विष्णू स्वरूप म्हणतो, तर त्यांची आपल्याला उद्या यथासांग अशी पूजा करायची आहे. त्यांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. सकाळी जमलं तर सकाळी करा, नाही जमलं दिवसभरामध्ये तर संध्याकाळी केलं तरीसुद्धा हरकत नाही. त्यांच्यासाठी एक पाट तयार करा. त्या पाटावरती पिवळं वस्त्र अंथरा. त्याच्यावरती आपल्याला बाळकृष्णांची जी मूर्ती आहे ती ठेवायची आहे किंवा मग विष्णू स्वरूपामध्ये तुमच्याकडे जी कोणती मूर्ती असेल तर ती मूर्ती किंवा फोटो जो आहे तो तुम्ही ठेवू शकता. बाळकृष्णांच्या आवडत्या म्हणजेच भगवान विष्णूंच्या आवडत्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अर्पण करायच्या आहे. याच्यामध्ये सर्वात प्रथम चंदनाचा टीका जो आहे तो आपल्या भगवान विष्णूंना लावायचा आहे. त्याच्यावरती थोडेसे तांदूळ जे आहे ते चिपकवायचे आहे. सर्वात प्रथम आपला एक तुपाचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा शक्य नसेल तेलाचा लावला तरी हरकत नाही आणि त्यांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे. आपल्या घरातलं वातावरण जे आहे ते सुशोभित आणि सकारात्मक बनवायचं आहे. तर या सर्व गोष्टी केल्या. याच्यामध्येच तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे या दिवशी आपल्याला एक तुळशीचं पान जे आहे ते घेऊन यायचं आहे. मग तुम्ही बाहेरून तुळशीचं पान आणू शकता किंवा मग आपल्या घरातली जी तुळस आहे तिची पानं खाली गळलेली असतील तर त्यातलं सुद्धा एखादं पान घेतलं तरीसुद्धा चालेल किंवा मग आपलं जे आपल्या तुळशीचं एक पान जे आहे ते आपल्याला घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. तशा भरपूर तुळशी ज्या आहेत त्या आपल्या हिंदू धर्मीय लोकांच्या घरामध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्यांचा उपयोग आपण नित्य नियमाने करत असतो. तर हे पान घ्यायचं आहे आपल्याला. हे पान जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर एक दिवा जर प्रज्वलित केलेला असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर दिवा पहिला प्रज्वलित करा. हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तो तुम्ही तुपाचा, तेलाचा कोणताही करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे. आपली जी काही इच्छा असेल तर ती तुळशीच्या पानावरती आपल्याला लिहायचं आहे.
मग ती आपल्या नोकरीविषयी असेल, व्यवसायाविषयी असेल, अभ्यासाविषयी असेल, पैशांविषयी असेल, कर्जांविषयी असेल, जी काही तुमची इच्छा असेल ती त्या पानावरती लिहायची आहे. हे पान भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. जी कोणती इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहिलेली आहे ती इच्छा त्यांनी पूर्ण करावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने हे पान जे आहे ते भगवान विष्णूंसमोरच आपल्याला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक महत्त्वाची अशी सेवा करायची आहे. तुम्ही या पानावरती सुद्धा ही सेवा जी आहे ती करू शकता. तर हे पान हातामध्ये घ्यायचं, पहिलं नाम जे आहे विष्णू सहस्रनामाचं ते घ्यायचं, भगवान विष्णूंना हे पान अर्पण करायचं. जर तुमच्याकडे जास्त पाने असतील, 1000 पाने होत असतील तर तुम्ही 1000 पानेसुद्धा अर्पण करू शकता. त्यांच्यावरती तुम्हाला लिहिण्याची वगैरे काही गरज नाही, फक्त पाने अर्पण करायचे आहे. तुळशीपत्र जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे. तर तुम्ही ज्याच्यावरती लिहिलेलं आहे ते पान वापरलं तरीसुद्धा चालणार आहे. भगवान विष्णूंना 1000 वेळा एकच पान आपण आपल्या हातून अर्पण करायचं आहे आणि विष्णू सहस्रनामाचं आपल्याला पठण करायचं आहे. तर तुम्हाला बघा 1000 पानं भेटली तर अतिशय उत्तम आहे, नाही भेटली हरकत नाही. एक पान असेल तर त्याने सुद्धा हे पान अर्पण करत करत विष्णू सहस्रनामाची सेवा तुम्ही करायला हवी. ही सेवा जर उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये होत असेल तर आपल्याला त्याचं अनंत रूपाने फळ जे आहे ते प्राप्त होतं. या दिवशी अनंत रूपामध्ये अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूचे 1001 तुळशीपत्र वाहून पूजन केलं जातं. तुळशीसारखे पावित्र्य, भक्ती, त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्हीही तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात आम्हाला तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे, हेच हे व्रत आपल्याला सांगत असतं. गतवैभव, गतमान, मनशांती मिळवून देण्याचे सर्वश्रेष्ठ भगवान श्री विष्णूंचे हे व्रत आहे आणि प्रत्येकाने हे आवर्जून हे व्रत जे आहे अनंत चतुर्दशीचं ते करायला हवं. बरेचसे जण या दिवशी उपवाससुद्धा करतात, पण हल्लीच्या काळामध्ये खूप उपवास सहन होत नाही आणि म्हणून उपवास करता आला नाही तरीसुद्धा साधं सात्विक जेवण जेवा आणि त्या दिवशी व्रत जे आहे ते नक्की पार पाडा. पूजा जी आहे ती भगवान विष्णूंची नक्की करा. भगवान विष्णूंना अशा पद्धतीने हे पत्रे जे आहे ते अर्पण केल्यानंतर आता या पत्रींचा दुसऱ्या दिवशी नक्की काय करायचं, तर तुम्ही जर तुळशीपत्र अर्पण केलेलं असेल तर दुसऱ्या दिवशी हे तुम्ही तुमच्या चहामध्ये टाकून पिऊ शकता. कारण आपल्याला माहीत आहे की अभिमंत्रित झालेल्या कोणत्याही गोष्टी आहेत त्या अत्यंत चांगल्या असतात आणि अशी पानं किंवा असं पाणी जरी आपल्याला पिण्यासाठी मिळालं तरीसुद्धा ते चांगलं असतं. म्हणून आपण हे तुळशीपत्र चहामध्ये टाकून पिऊन घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा अत्यंत प्रभावी असा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे. उद्या अनंत चतुर्दशी आहे, गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे आणि भगवान विष्णूची या दिवशी आवर्जून प्रत्येकीला पूजा करायची आहे. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.